देवेंद्र फडणवीस आज आष्टीच्या दौऱ्यावर आहेत। आष्टी उपसा सिंचन योजनेची ते पाहणी करतील। मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंचं सुद्धा स्वागत करणार असं धस यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारही उपस्थित राहू शकतात असंही धस यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आष्टी उपसा सिंचन योजनेची पाहणी करणार असल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे। आज देवेंद्र फडणवीस आष्टीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेला इथल्या योजनेची पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंचंही स्वागत करणार असं धस यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे। पंकजाताईंचं आम्ही स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे। बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, आष्टी उपसा सिंचन ह्या सुरेश धस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्या पाहणीसाठी आणि विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी भूमिपूजनासाठी सुद्धा मुख्यमंत्री आज आष्टीमध्ये येत आहेत। यावेळेला सुरेश धस यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की आपण मुख्यमंत्र्यांसोबतच पंकजा मुंडेंचं सुद्धा स्वागत करू। काय एकूण कशा पद्धतीने पाहायचं याकडे? अगदी खरं श्वेता, हा शासकीय कार्यक्रम आहे असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे आल्या तर त्यांचंही आपण स्वागत करू हे वाक्य आणि या वाक्यातून अनेक संकेत आपल्याला मिळत आहेत। खरं तर गेली काही महिने सुरेश धस सातत्याने बीडच्या गुंडगिरीवर आरोप करतायत आणि या सगळ्या गुंडगिरीला पोचणारे धनंजय मुंडे होते असं त्यांचं म्हणणं आहे। फक्त धनंजय मुंडेंवरच नाही तर त्यांनी पंकजा मुंडेंवर सुद्धा आरोप केलेले आहे आणि यातलं कुणीही ही गुंडगिरी रोखण्यासाठी काहीही केलं नाही आहे अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई व्हावी, अगदी धनंजय मुंडेवर सुद्धा कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र आज त्यांच्याच मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत। त्यांनी जी पत्रिका बनवली आहे सुरेश धस यांनी, त्यांनी सुद्धा त्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अजित पवार या सगळ्यांची नावं टाकलेली आहे आणि अजित पवार येतील असं ते सांगताय। तर धनंजय मुंडे सुद्धा आले तर त्यांचंही स्वागत करू असं सुरेश धस सांगताय असं आपण पाहतोय। महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे या कार्यक्रमाला येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच हेलिकॉप्टरने त्या या ठिकाणी येणार आहेत। तर आपल्याला सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार या कार्यक्रमाला येणार नाहीत तर धनंजय मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला दांडी मारणार। कारण धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद सुरेश धस यांना टोला लगावला होता। सातत्यानं सुरेश धस जी टीका करताय त्यावरून राजकारण करू नये आणि संधी साधू राजकारण करू नये अशा पद्धतीचं धनंजय मुंडे म्हणाले होते। मात्र यावर सध्या तरी सुरेश धस काहीही बोलले नाही। ही आरोपांना उत्तर देण्याची वेळ नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जर ते कार्यक्रमाला आले तर निश्चितपणे ते या जिल्ह्याचे एक आमदार आहेत आणि राज्याचे एक महत्त्वाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वागताला आपण सामोरे जाऊ अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। बीड जिल्ह्याच्या गुंडगिरीचा सध्या प्रश्न ऐरेडीवर आहे। इतकंच नाही तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आणि या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस अजून काहीही बोलले नाही। याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं त्यांचं म्हणणं आहे। आता आष्टी तालुक्यात आल्यावर, बीड जिल्ह्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस याबाबत काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच संतोष देशमुख यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याबाबत काही बोलणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंजली दबालिया यांनी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले तर धनंजय देशमुख यांनी जर पुरावे नष्ट झाले तर त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील अशा पद्धतीचे आरोप केले। आता बीड जिल्ह्यात त्यांचा हा मुख्यमंत्री झाल्यावर पहिलाच दौरा आहे। या सगळ्या आरोपांच्या फैरींवर मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण म्हणू शकतोय की आज हा कार्यक्रम सुरेश धस यांच्या मतदारसंघात आहे आणि ज्या पद्धतीने ते आरोपांच्या फैरी घालतायत कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना समर्थन आहे का अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आता बीड जिल्ह्यात सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।